सेवानिवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचा आपला नामांकनाचा अर्ज दाखल केला, पण त्याच वेळेला समाज माध्यमावरती कितीतरी प्रश्न चर्चिले जात आहेत. नागपूरच्या प्राध्यापिका प्रतीक्षा पटवारी यांनी एक पत्र राहुल गांधींना लिहून काही प्रश्न विचारलेले आहेत. कोणते ते प्रश्न आहेत आणि काय सांगू इच्छिता आपण? बघा, कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध माझी प्रतिक्रिया नाही आहे, परंतु एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले. बी सुदर्शन रेड्डी जे आज इंडिया आघाडीचे आपले उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार आहेत, त्यांनी 2011 साली एक निर्णय दिला होता प्राध्यापक नलिनी सुंदर या सामाजिक कार्यकर्तींनी टाकलेल्या याचिकेच्या बाजूनी, आणि त्यामध्ये असं होतं की त्यांनी लढा दिला तो मानवी हक्क, राईट टू लिव्ह आणि राईट टू इक्वॅलिटी हे नक्षल्यांसाठी आहेत, परंतु आदिवासींसाठी नाही आहेत. कारण आदिवासींनी जे सलवा जुडूम नावाचं जे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने केलेलं होतं आणि स्वतःच्या मानवी हक्कासाठी केलेलं होतं, त्या आंदोलनाला अक्षरशः या निर्णयामुळे चिरडून टाकण्यात आलं आणि आज लाखो आदिवासी हे नक्षल्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेले आहेत. त्यामुळे नक्षल्यांच्या संघटनेला म्हणा किंवा आंदोलनाला बळ मिळालं. आणि माझं हेच म्हणणं आहे की हा जो निर्णय आहे तोच तर कुठे उपराष्ट्रपती पदासाठी यांना म्हणजे सपोर्ट करतोय, उमेदवारीसाठी सपोर्ट करतोय, असा माझा एक प्रश्न आहे. त्याचबरोबर कित्येक काँग्रेसचे नेते हे आपल्या नक्षल्यांना, माओवाद्यांना क्रांतिकारी नेते म्हणून संबोधतात. या गोष्टीचं मला आश्चर्य पण वाटतं आणि त्याच्यातलंच एक पुढचं पाऊल आहे का? आणि दुसरं, आज माओवादी जे आहेत संघटना त्या सामाजिक आणि राजकीय आश्रयाला येत आहेत, कारण त्यांचं जंगलातलं अस्तित्व हे संपुष्टातच आलेलं आहे. तर माझा हाच प्रश्न आहे की राहुल गांधी या अशा नक्षली गोष्टींसाठी काही समर्थन करतायत का, किंवा त्यातनंच ही उमेदवारी देण्यात आलेली आहे का? तर प्रतीक्षा पटवारी प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी काही प्रश्न राहुल गांधींना पत्र लिहून या संदर्भात विचारले आहेत. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.